रोजंदारी शिक्षक कर्मचाऱ्यांचं आज देखील नाशिकच्या आदिवासी विभागीय कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे। आपण या ठिकाणी बघू शकतोय की सलग 3 दिवसांपासून खरं तर आदिवासी कार्यालयाच्या समोर हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचा आजचा 3रा दिवस असला तरी अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही आहे। 1791 पदांच्या बाह्यस्त्रोतद्वारे होणाऱ्या भरतीचा आदेश तात्काळ रद्द करावा अशी मागणी या आंदोलनकर्त्यांची आहे। लेखी आश्वासन दिल्याशिवाय यावेळेला आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे। जवळपास 10 वर्षांपेक्षा अधिक काम केलेले 2600 शिक्षक जे आहेत ते बेरोजगार झालेले आहेत आणि त्यामुळे या आंदोलनामध्ये आता आरपार की लढाई जी आहे ती खेळली जाती आहे। एकूणच या संपूर्ण आंदोलनाची आता पुढची दिशा काय असणार आहे? नक्कीच सर, आम्ही ह्या 21 मे 2026च्या पत्र रद्द करण्याच्या विरोधामध्ये गेल्या 13 जूनपासून आहे। 16 तारखेला शाळा सुरू झालेली आहे, त्या दिवसापासून आम्हाला कमी केलेलं आहे। एकूण 2600 शिक्षक जर शाळेवर नसतील, एकूण 2000 वर्ग 4 कर्मचारी शाळेवर नसतील तर शाळेचं व्यवस्थापन कसं चालतं आपण बघू शकता। म्हणून माझी शासनाला विनंती आहे की शासनाने 21 मे 2025चा जो हा खासगीकरणाचा शासन निर्णय हा तात्काळ रद्द करावा आणि आम्हाला जुन्या पद्धतीने आदेश देऊन आम्हाला कामावर हजर करावं। वर्ग 4 कर्मचाऱ्यांची जी मुदतपदं केलेली आहे ती जीवित करावी ही आमची शासनाकडे विनंती आहे। आपण बघतोय की या ठिकाणी या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त एकीकडे तैनात आहे। वाहतूक मार्गामध्ये या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे। गडकरी चौकापासून ते नाशिकच्या त्र्यंबक नाका सिग्नलपर्यंतचा जो हा रस्ता आहे तो या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी तोडगा निघावा अशी या आंदोलनकर्त्यांची मागणी आहे। शासन स्तरावर अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे की त्यांच्या अखत्यारीत हा विषय नाही आहे, हा शासन निर्णय आहे आणि त्यामुळे आता या संपूर्ण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नेमका तोडगा काय निघतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।